आपण मागच्या भागात पाहिलं होतं फत्तेखानाला शिवाजी महाराज. नमस्कार, मी ऐश्वर्या. नमस्कार, मी श्रीनाथ. जर तुम्ही आमचा मागील व्हिडिओ पाहिला नसेल तर आय बटनवर लिंक देतोय, ते जाऊन पहा. आणि अशी जर शिवाजी महाराजांची पुराविनीची माहिती जाणून घ्यायची असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. जावळी जिंकली नसती तर कदाचित स्वराज्याचा इतिहास वेगळा असता. म्हणूनच 1656 साली शिवाजी महाराजांनी हा घेतलेला निर्णय महत्वाचा ठरला. तर मग जावळीचे भौगोलिक महत्व काय होते? जावळीचे भौगोलिक महत्व असं आहे की जावळीचा जर प्रदेश बघितला म्हणजे रायगडापासून ते आपल्या विशाळगडापर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातल्या एवढा मोठा विस्तीर्ण असा पसरलेला जावळीचा प्रदेश होता. जावळीचा परिसर हा एकदम घनदाट जंगलाचा होता. म्हणजे 1400 साली एक मुसलमानी तुकडी 5000 सैनिकाची तुकडी जावळीत आलेली, पण ती नंतर बाहेरच पडली नाही. तिचं काय झालं काय नाही हे कुणालाच माहित नाही. इतका घनदाट होता. म्हणजे जर जावळीत फिरणारा हत्ती म्हणजे अस्वलाच्या केसातली इतका घन परिसर होता. मग अशी ही जावळी कोणाच्या ताब्यात होती आणि शिवाजी महाराज आणि त्यांचे संबंध कसे होते? ही जावळी चंद्रराव मोरेंच्या ताब्यात होती. म्हणजे चंद्रराव हा किताब आहे. चंद्रराव आदिलशहानं चंद्रराव हा किताब दिलेला. हे असं नाव नाही, म्हणजे जसं हंबीरराव, प्रतापराव हे जसे किताब आहेत, सर्जेराव, तसा हा एक किताब आहे चंद्रराव. म्हणजे चंद्रराव मोरे, मोरे घराण्याचा मूळ पुरुष चंद्रराव होता. चंद्रगुप्त मौर्य त्याच्या हे कुळातले आहेत. मग ह्याच्यातला 8वा पुरुष म्हणजे 8वी पिढी जी होती, 8व्या पिढीचा चंद्रराव जो होता दौलतराव, तो निपुत्रिक वारला. चंद्रराव मग त्याची आई मानकाई हिने काय ठरवलं की एक म्हणजे आता आपल्याला एक दत्तक घ्यायचा आहे मुलगा आणि गादी चालवायची आहे. पण त्या गादीवर भरपूर जणांचा डोळा होता. म्हणजे तिच्या भाऊबंदकीत किंवा पाहुण्यांच्यात भरपूर जणांचा त्या गादीवर डोळा होता. मग ती मानकाई शिवाजी महाराजांच्याकडे आली 46-47च्या आसपास. 46च्या आसपास ती मानकाई शिवाजी महाराजांच्याकडे आली. तिनं एक कृष्णाजी बाजी नावाचा, काय काय ठिकाणी त्याचं नाव यसाजी असं येतंय, पण आता या व्हिडिओसाठी मी जेवढा अभ्यास करत होतो तर यसाजी नावाचा उल्लेख 1-2 ठिकाणी सापडला. बाकी ठिकाणी मला सगळीकडे कृष्णाजी. मोऱ्यांची बकरमध्ये सुद्धा कृष्णाजी बाजीचं नाव आहे. तर आपण तरी पण हा कॉन्फ्लिक्ट टाळायसाठी आपण त्याला चंद्ररावच म्हणूया. कृष्णाजी बाजीला त्यांनी दत्तक घेतला आणि कारभार चालवायला लागले. 1646 साली शिवाजी महाराजांचं एक वाक्य आहे, आम्ही जावळी घेतली आणि त्याची अभिलाषा ठेवणारा चंद्रराव तेथे स्थापित केला, असं वाक्य आहे. तर हे शिवभारतात वाक्य आहे, शिवभारतात. तो चंद्रराव मग आता महाराजांच्या विरुद्ध कारवाई करू लागला. पुढे काय झालं की महाराज हे फतेखान, मुसेखान, बाळाजी हैबतराव या प्रकरणात इकडे बिझी झाले. मग त्याच्यानंतर त्यानं शहाजीराजे कैदेत असल्यामुळं 1649 ते 1653-54 पर्यंत शिवाजी महाराजांनी काहीच हालचाली केल्या नव्हत्या आदिलशाही विरुद्ध. जरी म्हणजे कमी प्रमाणात होते, कमी जास्त प्रमाणात होते, असे उघड चालू नव्हते. शहाजीराजे सुटल्यानंतर मात्र मग त्यांनी मोठ्या प्रमाणात हालचाली चालू केल्या. मग फत्तेखानाच्या ह्या प्रकरणानंतर आदिलशहानं बाजी शामराजला स्वराज्यावर पाठवलं शिवाजी महाराजांच्या मोहिमेवर. 1648 ते 1650च्या दरम्यान ही मोहीम होती. तर ह्या बाजी शामराजला जो 10,000चा सैन्य घेऊन आलेला शिवाजी महाराजांच्या विरुद्ध, त्याला मदत केली या चंद्ररावनं, ज्या चंद्ररावला शिवाजी महाराजांनीच गादीवर बसवलेला. ह्या सगळ्या प्रकरणात अफजल खानानं कान्होजी जेदेना एक पत्र लिहिलेलं की त्यात लिहिलेलं की चंद्रराव वारल्यानंतर तुम्ही गैराशी संबंध करून एक म्हणजे तोतया चंद्रराव गादीवर बसवलाय अशाच पत्र आहे ते अफजल खानानं. कारण अफजल खान हा वाईचा सुभेदार होता. कारण शिवाजी महाराजांनी चंद्ररावला गादीवर बसवलं हे काय आदिलशहाला पटलं नव्हतं. त्यामुळे हा मॅटर सॉल्व्ह करायसाठी त्यांनी अफजल खानाला इकडे पाठवलेलं वाईचा सुभेदार म्हणून. आणि कान्होजी जेदे हे वाईचे देशमुख होते. तर मग त्यांनी त्यांना असिस्ट करायसाठी बोलवलेलं. ते शिवाजी महाराजांच्या सोबत त्यांची सलामसलत झाली की काय करू काय नको. पण इकडं आदिलशाह सुद्धा म्हणजे लास्ट स्टेजला होता. त्यामुळं ही मोहीम वाईची आणि जावळीची मोहीम मध्येच टाकून अफजल खानाला परत कर्नाटकात जावं लागलं काय कारणास्तव. यामध्ये शिवाजी महाराजांनी ह्याच्यात पत्रव्यवहार झालेला आहे चंद्ररावमध्ये. मग ते जे फेमस पत्र आहे जावळी जाता गवळी हे सगळं जे पत्रव्यवहार झाला,
त्यात सुद्धा त्यानं शिवाजी महाराजांना उर्मटपणे उत्तर दिलीत, की जर म्हणजे शिवाजी महाराज त्याला बोलले, की "तू बाबा ये, आम्हाला शरण ये. म्हणजे तू जी आदिलशहाला आता देतोयस, कर देतोयस, पैसे देतोयस, ते आम्हाला दे. हे सुद्धा जर तुला मान्य नसेल, तर तू राज्य कर. ज्यावेळेस कधी गरज पडेल, त्यावेळेस मला 5,000ची शिबंदी दे." इथपर्यंत महाराजांनी म्हणजे त्यासाठी प्रयत्न करत होते, पण ते काय तो चंद्रराव म्हणजे उर्मटच होता. हां, त्यामुळे ते पॉसिबल झालं नाही. मग महाराजांनी अजून एक त्याला पत्र पाठवलं, की "बदफैली कराल तर मारले जाल. हात रुमाली बांधून यावे." त्यानं परत काय पाठवलं, की "बाबा आम्ही राजे, तुम्ही कैसे राजे? घरी राजे म्हणवता, तर कोण म्हणेल राजे?" असं तसं अशा अजून एक पत्र म्हणजे त्यांच्यात ते पत्रव्यवहार चालूच होता. आता मात्र मग महाराज चिडले. ह्या चंद्ररावनं बाजी शामराजला केलेली मदत, त्याच्यानंतर हा पत्रातलं हे उर्मट वागणं, की आता जाऊ एक तर काबीज केली पाहिजे, म्हणजे ह्याला धडा शिकवला पाहिजे. शिवाजी महाराजांना एक संधी चालून आली ती म्हणजे बिरवाडीचा पाटील, माल पाटील. मालोजी पाटील ह्यो शिवाजी महाराजांच्याकडे एक कंप्लेंट तिची तक्रार घेऊन आला, की बाबा ह्यो कर खातोय किंवा पैसा ह्योच खातोय, बळजबरीनं म्हणजे पाटीलकी हडप करतोय. तर मग ती एक झालं. त्याच्यानंतर स्वराज्यातील मोसेखोरातला एक गाव कुलकर्णी होता, रंगो त्र्यंबक नाव त्याचं. त्यानं एका विधवेसंग जे गैरवर्तन केलं म्हणून तो पळून जाऊन ह्या चंद्ररावच्या आश्रयाला जाऊन राहिलेला. पण सगळ्यांना माहिती आहे, की आपल्या स्वराज्यात म्हणजे शिवाजी महाराजांना स्त्रियांबद्दल किती आदर होता आणि अशा कृत्याला शिवाजी महाराज कधीच माफ करत नव्हते. आणि त्यात तो ते चंद्ररावच्या आश्रयाला गेला, त्याचा एक राग होता. अजून एक गोष्ट म्हणजे ह्या चंद्ररावचा एक जुना वैरी होता. त्याचं नाव होतं रामाजी. त्याला आधी चंद्ररावनं मारला. मग त्याचा मुलगा म्हणजे त्या रामाजी काटकरचा मुलगा लामोजी ह्यो पळून रोहिड्या खोऱ्यात आला, म्हणजे स्वराज्याच्या हद्दीत आला. पण हद्दीला सुद्धा न जुमानता या चंद्ररावनं रोहिड्या खोऱ्यात येऊन त्याला मारला, त्या रामाजीच्या मुलाला. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे गुंजन मावळमध्ये चाललेला मावळची देशमुखीचा वाद होता. माग फतेखानाच्या ह्याच्यात शिळीमकर सरदारांनी शिवाजी महाराजांना मदत केलेली, पण शिळीमकर म्हणजे चंद्रराव होता तो ह्या शिळीमकर सरदारांचा मामा होता, म्हणजे त्यांचा घरचा संबंध होता. मग चंद्रराव त्यांची समजूत काढत होता शिळीमकरांची, की आता ही देशमुखी नको तुम्हाला, म्हणजे तुम्ही सोडा, असं करातच. शिवाजी महाराजांनी त्या प्रकरणात पण शिळीमकरांना म्हणजे डायरेक्ट देशमुखी देऊन मदत केली. ह्या गोष्टीबद्दल म्हणजे त्यांच्यात कॉन्फ्लिक्ट चालूच होतं या दोघं, शिवाजी महाराजांच्यात आणि चंद्रराव मध्ये. मग आता इथनं पुढं म्हणजे डायरेक्ट खरं युद्ध व्हायला चालू झालं. हे राजगडावरून निघून पहिला पुरंदरकडे गेले आणि त्यांनी 10,000ची फौज घेऊन गेलेले. त्यातले मोठी तुकडी ही रडतोंडीच्या घाटानं जावळीवर पाठवली आणि स्वतः शिवाजी महाराज तुकडीला लीड करत निसनीच्या वाटेनं आजमगडावर हल्ला केला. भरपूर मोठं युद्ध, महिनाभर चाललं असं युद्ध झालं. काही ठिकाणी म्हणजे काही तासाचा उल्लेख आहे, काही ठिकाणी 2 महिन्याचा उल्लेख आहे. पण मोऱ्यांच्या बकरमध्ये याचा उल्लेख आहे की 1 महिना युद्ध चाललं. माझ्या वाचण्यात असं सुद्धा आलं की शिवाजी महाराजांनी हे युद्ध करायसाठी 20 मैलापर्यंत जंगल साफ करून घेतले. निसनीच्या वाटेनं महाराज आले, त्यांनी चंद्ररावला, युद्ध झाल्यानंतर चंद्रराव पळून गेला रायरीच्या किल्ल्यावर, रायरीचा म्हणजे आत्ताचा रायगड. आणि त्याच्यानंतर महाराज रायगडाला वेढा दिला, पण हा वेढा मात्र 3 महिने चालला. त्याच्यानंतर वरचं अन्नसाठा, कारण रसद थांबवलेली वेढा दिल्यानंतर, त्यामुळं वरचा अन्नसाठा संपल्यानंतर हा चंद्रराव शिवाजी महाराजांना शरण आला. शिवाजी महाराजांनी त्यांना अटक केली आणि चाकणच्या किल्ल्यात ठेवलं. पण वेढा दिला म्हणजे नक्की काय केलं? वेढा म्हणजे नक्की कसं, आपण जसं गरब्यात असते तसं नसते की हाताला हात धरून बाबा शिपाई उभारला यांचा या गडाला वेढा मारून, असं नसते. वेढा म्हणजे काय असते, जेवढ्या वाटा गडावर जाणार आहेत तेवढ्या वाटा फक्त पॅक केल्या जातात. म्हणजे वर जाणारी रसद थांबतात, वरनं खाली, खालनं वर, म्हणजे काहीच करू शकत नाही कोण. जेवढा साठा, अन्नसाठा वर आहे, वर स्टोअर करून ठेवलाय, तोच वापरात येतोय. आणि चोरवाटा काय असल्या तर, अदरवाईज नाही, म्हणजे वेढा.
आता सिद्धीजवळनं पण पन्हाळ्याला वेढा दिलता. तो वेढा म्हणजे काय असं ठिकठिकाणी चौक्या बसवल्या जातात, म्हणजे वेढा देतात. समजलं? ते चाकणच्या किल्ल्यात ठेवलीत, पण चंद्ररावनं मुधोळकर घोरपड्यांच्या संग त्याचा कॉन्टॅक्ट चालू होता, पत्रव्यवहार. तो पत्रव्यवहार शिवाजी महाराजांच्या हाती लागला. मग मात्र शिवाजी महाराज चिडले आणि चंद्ररावला मारला. पण त्याला मारल्यानंतर महाराजांनी त्यांच्या मुलाबद्दल असा विचार केलेला की ह्या दोघांना कुठेतरी जहांगीरी देऊन यांचं कुटुंब स्थिर स्थावर करावं. पण त्याची मुलं पण आपल्या बापाच्या पावलावर पाय उठवून चाललीत आणि तिने सुद्धा विजापूरकरांच्या संग पत्रव्यवहार चालू केला. तो सुद्धा पत्रव्यवहार महाराजांनी पकडल्यानंतर मग त्या दोन्ही मुलांना सुद्धा पुण्यात आणून मृत्यूदंड दिला. अशा प्रकारे चंद्रराव मोरेचं पूर्ण कुटुंबच संपलं. पण मला वाटतं त्याची म्हणजे चंद्रराव आणि त्याची 2 मुलं, कारण की म्हणजे महिलांना तर शिवाजी महाराजांनी सोडून दिलेलं आणि लहान मुलं कोणतर असतील. कारण ज्यावेळेस राजाराम महाराज जिंजीला गेले त्यावेळेस ह्या चंद्ररावच्या म्हणजे वंशजांनी मदत केली त्याचा उल्लेख आहे. त्यामुळं जे महाराजांचे आरोप केले जातात की त्यांनी लहान मुलांना सुद्धा मारलं किंवा त्यांनी म्हणजे कत्तल केली, तर ते तसं न करता एका ट्रेटरला मारलं. म्हणजे दोन्ही मुलांनी पत्रव्यवहार केला विजापूरकरांसोबत म्हणून त्यांना मारलं आणि घोरपड्यांच्या सोबत पत्रव्यवहार केला या चंद्ररावनं म्हणून त्याला मारलं. असं विनाकारण कोणाला नाही मारलं. महिलांना आणि लहान मुलाला महाराजांनी विथ रिस्पेक्ट सोडून दिलेलं. अशा प्रकारे महाराजांनी जावळीचं युद्ध हे जिंकलं. सभासद बकरीत कसं लिहिलंय की शिवाजी महाराजांनी काय केलं की आपलं रघुनाथ बल्लाळ सबनीस ह्यासनी पाठवलं. मग आता 3 ऐतिहासिक संदर्भात 3 वेगवेगळ्या गोष्टी पुढे आल्यात. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे शिवाजी महाराज या सबनीसांना काय म्हणले की चंद्रराव मारले विना राज्य कैसे साधिले. चंद्रराव सबनीस चंद्ररावांच्याकडे गेले, हेजिम म्हणून गेले. हेजिमचा अर्थ म्हणजे पॉलिटिकल लॉयर, म्हणजे राजनैतिक वकील म्हणून गेले. त्यांचा परत असंच एकांतात बोलणे चालू असताना चंद्रराव आणि त्याचा भाऊ सूर्याजी या दोघांना त्यांनी कट्यारीचा वार करून मारून टाकले. आणि दुसरी त्यांचाच एक भाऊ हनुमंतराव याला सुद्धा संभाजी कावजींनी मारून टाकल्या. असा काही तो संदर्भ आहे. ह्याच्याबरोबर उलट संदर्भ की सर जयनाथ सरकारांनी वेगळं लिहिलंय. ह्या जावळीचं वर्किंग कसं चालायचं, सोव्हिएत युनियन कसं काम करते, छोटे देश मिळून किंवा प्रांत मिळून एकत्र येऊन काम करतात, तसं हे काम करायचे. ऍक्च्युली 8 तुकडे होते जावळी. तर त्यातले प्रतापराव यशवंतराव हे कसबे शिवथरला असायचे. म्हणजे जोरखोऱ्यात हनुमंतराव, जांभळीत गोविंदराव आणि महिपतगडावर दौलतराव आणि 2-3 जण आहेत. ह्या सगळं एकत्र येऊन यांचा सगळ्यांचा मेन म्हणजे जो चंद्रराव आहे तो काम करायचा. सभासदानुसार या हनुमंतरावाला जो खाली या सगळ्या मध्ये झालेल्या युद्धाच्या काळात इथून निसटला आणि जाऊन तर कोकणात राहिला आणि स्वतःला राजा म्हणून डिक्लेअर केलं, तर त्याचा पाडाव करायसाठी संभाजी कावजींना छत्रपती शिवाजी महाराजांनी पाठवलं. संभाजी कावजींनी त्याच्यासोबत सोयरिकीच्या बोलण्या केल्या. पण सोयरीक म्हणजे नेमकी राजनैतिक सोयरीक, वैवाहिक सोयरीक हे जा कुठं असा सुगावा लागत नाही. पण त्याला सुद्धा सोयरिकीच्या बोलण्यात एकांतात नेऊन त्याचा वध केला अशा नोंदी. पण जर बघितलं आपण म्हणजे सभासदानुसार जर आपण बघितलं, चंद्ररावाला सूर्याजीरावाला जसं एकांतात बोलवून मारलं, तसं हनुमंतरावाला मारणं ते सुद्धा थोडस संशयास्पद आहे. कारण की सेम मोडस ऑफ ऑपरेटिव्ह शिवाजी महाराज नाही वापरायचे. प्रत्येक वेळी वेगळी काहीतरी तेच जर बघितलं तर आपण अफजल खानाच्या वेळी सुद्धा, मग अफजल खानानं सुद्धा शिवाजी महाराजांचा विश्वास ठेवला नसता एकट्याला भेट. ज्यावेळेस एकट्या भेटीचा विषय अफजल खानात सुद्धा आलता, नंतर पुढे जाऊन ते आपण बघायचंच आहे. मग त्यावेळेस अफजल खानानं सुद्धा विश्वास ठेवला नसता की शिवाजी महाराज बाबा एकट्याला बोलवतात. जसं समज चंद्रावाला एकट्याला बोलवून मारलं, जर हनुमंतरावाला सुद्धा एकट्याला बोलवून मारला तर अफजल खान मग आला नसता एकट्या भेटायला. तर कुठं ना कुठे ह्या गोष्टींचा सुद्धा प्रॉब्लेम आहे की एका संदर्भात एक लिहिले, दुसऱ्या संदर्भात त्यातल्या त्यात जगन्नाथ सरकारांनी फक्त पुढच्याची रेष मागे ओढल्यात तोच प्रकार केला. जगन्नाथ सरकार एक मोठे इतिहास अभ्यासक आहेत, ते इतिहासकार आहेत. मी
इतिहासकार नाही आहे. मी फक्त त्या गोष्टींचा भरपूरसे साधनं एकत्र करून फक्त पुढं मांडायचं काम करतोय. मी त्याचाच एक वाचक आहे. सुरुवातीला शिवाजी महाराजांनी शांततेचा मार्ग का निवडला होता? शांततेचा मार्ग म्हणजे शिवाजी महाराजांचा असा विचार होता की जसं आपण आधी पण बघितलं, शिवाजी महाराजांनी त्याला पत्रात सांगितलेलं की आम्हाला तू कर द्यायचं राहून दे, तू आम्हाला येऊन मिळायचं सुद्धा राहून दे, ऍटलीस्ट तू जावळीचा कर तू गोळा कर आणि तुझ्या जवळ ठेव, आदिलशाला पण देऊ नकोस. म्हणजे हिंदूंनी एका छताखाली येऊन काम करावं अशी शिवाजी महाराजांची इच्छा होती. कारण मुसलमानी बादशाहीने केले, सल्तनत नेत्यांनी केलेले अत्याचार शिवाजी महाराजांनी बघितलेले हिंदूंवरचे. त्यामुळे त्यांना असं कुठेतरी वाटत होतं की बाबा हिंदू राजा व्हावा. सेम ऑफर त्यांनी राजा जसवंत सिंगाला सुद्धा स्वकीयांचं राज्य यावं असं वाटत होतं. त्यामुळे त्यांनी सुरुवातीला शांततेचा मार्ग निवडायचा प्रयत्न केला. पण चंद्रराव त्याला आदिलशाही खालीच काम करायचं होतं. त्यामुळे त्यानं ते सगळं नाकारलं आणि शेवटी त्याचं तो हे युद्ध पण हारला, जावळी पण त्याच्या हातातून गेली. मग जावळी जिंकल्यानंतर स्वराज्याची ताकद कशी वाढली आणि प्रतापगड बांधण्याचा निर्णय का घेतला महाराजांनी? जावळी ज्याच्या हातात त्याच्या हातात पूर्ण सह्याद्री हे समीकरण खूप आधीपासून चालू झालं. त्यातल्या त्यात आदिलशहाला जे उत्पन्न यायचं त्यातलं 25 ते 30% उत्पन्न हे जावळीमधनं यायचं. महाबळेश्वरच्या वरच्या बाजूला जो बोरप्या नावाचा डोंगर होता तो डोंगर महाराजांनी हेरला. तर मोरपंत पिंगळे त्यांना सांगून स्वतः महाराजांच्या अंडर ऑब्झर्वेशन प्रतापगड बांधला. प्रतापगड का तर महाड मार्गे महाड पोलादपूर कुंभऋषी घाटामार्गे जो व्यापार चालायचा किंवा जी वाहतूक चालायची त्या वाहतुकीवर कंट्रोल ठेवण्यासाठी, त्या वाहतुकीचा कर वसूल करायसाठी महाराजांनी प्रतापगडाची बांधणी केली. तर असं होतं प्रतापगडाचं आणि जावळीचं स्वराज्याच्या दृष्टीने महत्व. जावळी विजयाने स्वराज्याला दिला नवा श्वास. अशाच ऐतिहासिक आणि अभ्यासपूर्वक कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमची मते कमेंटमध्ये नक्की लिहा.